आखाती प्रदेशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका स्थानिक उद्योगांना सुद्धा बसलाय. अमरनाथमधील आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या अडचणी युद्धामुळे वाढल्यात. अमरनाथ आनंदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 1400 कंपन्या आहेत आणि त्यातील 150 कंपन्या रासायनिक असून 700हून अधिक इंजिनिअरिंग कंपन्या आहेत. या कंपन्यांना उत्पादन प्रक्रियेसाठी विजेबरोबरच डिझेल, एलपीजी गॅस हे इंधन म्हणून लागतं. गेले महिनाभर गॅस टंचाई भेडसू लागल्यामुळे बहुतेक कंपन्यांचं उत्पादन निम्म्यावर आलंय. तर दुसरीकडे कच्च्या मालाच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे उत्पादन खर्च दुप्पट झालाय. अंबरनाथ एमआयडीसीचे बरेच कारखाने बंद झालेले आहेत आणि असं चालू राहिलं तर किती दिवस. आणि सरकारकडनं काय मदत फायनान्शियली नाही तरी गॅस सप्लाय म्हणजे 40%, 35-40% डाऊन प्रोडक्शन, बिलिंग आणि कामं कुठून करू आहे. जर कुकिंग म्हणजे फ्युएल नसेल, एनर्जी अवेलेबल नसेल तर मी काय नाही. तर आमची मेन एनर्जी इज एलपीजी सिलेंडर किंवा काही लोकांना डिझेल असतात. बाहेर डिझेल नाही, डिझेल फायर्ड बर्नर नाहीये, तर एलपीजी फायर्ड बर्नर. त्याच्यामुळे आय एम बॅडली हर्ट. डेफिनेटली खूपच परिणाम झाला.